नमस्कार. आज मी बनवत आहे झणझणीत कट वडापाव. याकरता मी 250 ग्राम वाटाणा इथे घेतलेला आहे. याला आपल्याला 5-6 तास भिजत घालायचं आहे. मी रात्रभर याला भिजत ठेवला. याकरता आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. 2 मोठे कांदे, 8-10 लसूण पाकळ्या, 1 तुकडा आल्याचा, खोबरं, तीळ ह्या सगळ्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एका पॅनमध्ये कांदा मी थोडंसं तेल घालून ब्राऊन रंगावर परतून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी बाकीचे सगळे मसाले घालून परतून घेतलेले आहेत. याला आपल्याला मिक्सरमध्ये घालून सांबार आणि 2 हिरव्या मिरच्या घालून याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. वाटण तयार आहे. एका कढईमध्ये मी 4 ते 5 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. कटाला ऑइल थोडंसं जास्त लागतं. याच्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं आणि जो वाटलेला मसाला आहे तो मी इथे घातलेला आहे. मसाल्याला आपल्याला छान परतून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये ड्राय मसाले घालायचे आहेत. तिखट, हळद, धने, जिरे पावडर आणि मी याच्यामध्ये काळा मसाला घातलेला आहे. तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. अर्धा टीस्पून मी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे. ती फक्त रंगाकरता आहे. मसाल्याचं पाणी घालून आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. मसाले आपल्याला आपल्या चवीनुसार यामध्ये घालायचे आहेत. आता यामध्ये भिजवलेल्या वाटाण्यातलं पाणी काढून ते वाटाणा मी इथे घातलेलं आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या मसाल्यामध्ये आपल्याला वाटाण्याला छान 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला याला हलवत राहायचं आहे. आता यामध्ये मी 3 ग्लास गरम पाणी करून घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि 1 उकळी आल्यावर आपल्याला गॅस कमी करून ह्या कटाला आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट छान शिजू द्यायचं आहे. जेव्हापर्यंत आपली भाजी शिजत आहे आपल्याला बटाटे वड्याची तयारी करून घ्यायची आहे. 4 मीडियम साईजचे बटाटे मी बॉईल करून त्याची सालं काढून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. ह्या भाजीकरता तेल आपल्याला कमीच लागतं. अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे इथे घातलेलं आहे. 3-4 लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची मी इथे घातलेली आहे. कढीपत्ता, हिंग आणि हळद इथे घालून आपल्याला 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे. मिरचीचं तिखट आपल्याला आपल्या चवीप्रमाणे घालायचे आहे. बटाटे मॅश करून आपल्याला इथे घालायचे आहेत. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे. सांबार इथे घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने किंवा मॅशरने आपल्याला ही भाजी मॅश करून घ्यायची आहे. 1-2 मिनिटभर आपल्याला भाजीला शिजवून घ्यायचं आहे. भाजी आपली तयार आहे. तिला आपण थंड करायला बाजूला ठेवून देतो आहे आणि आता आपण आपला कट कसा झाला आहे ते बघतो आहे. कट आपला शिजलेला आहे. वाटाणाही शिजलेला आहे. सांबार घालून मी इथे गॅस बंद करते आणि याच्यामध्ये 1 लिंबाचा रस मी पिळून घेते. त्याला मिक्स करून घेते. कटही आपला तयार आहे. आता आपल्याला बेसनाचं लिक्विड बॅटर बनवायचं आहे. 1-1.5 कप बेसन मी घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव टीस्पून मीठ आणि हिंग घातलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बेसनाचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. सगळ्या गुठळ्या आपल्या मोडून घ्यायचं आहे. बॅटर आपल्याला खूप पातळ आणि खूप घट्टही नको पाहिजे आहे. बॅटर आपलं तयार आहे. आता आपण याला बाजूला ठेवून देतो आहे आणि आता आपल्याला हव्या त्या साईजचे बटाटे वडे थापून घ्यायचे आहेत. बटाटे वड्याला तुम्ही गोलही ठेवू शकता, पण मी त्याला थोडंसं चपटं करून घेत आहे. सगळे वडे मी ह्याप्रमाणे बनवून घेतलेले आहेत. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बॅटर तयार आहे. त्यामध्ये मी अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालत आहे. तुम्ही बेकिंग सोडाच्या ऐवजी गरम तेलही यामध्ये घालू शकता. याला आपण छान एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये वडे घालून तेलात सोडायचे आहेत. चमच्याने किंवा हाताने जे आपल्याला सोयीचं पडतं त्याप्रमाणे आपल्याला वडा तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला तेल गरम पाहिजे आहे आणि वडे पूर्ण सोडल्यावर आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळे वडे आलटून पालटून तळून काढायचे आहेत. वड्याला थोडं स्थिर झाल्यावर पलटवून घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे आहेत. वडा आपला छान झालेला आहे. बटाटे वडे आपले तयार आहेत. आता मी याची प्लेटिंग करून घेते. एका प्लेटमध्ये कांदा, लिंबू आणि पाव ठेवलेला आहे. आपल्याला बटाटा वडा इथे ठेवायचा आहे आणि कट आपल्याला याच्यावर घालायचा आहे. गरमागरम कट घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा, सांबार
आणि थोडीशी शेव आपल्याला घालायची आहे. हा कटवडा खायला फार छान लागतो. जर तुम्हाला पावासोबत नसेल खायचं तर फक्त एका प्लेटमध्ये आपल्याला वडा ठेवायचा आहे. त्याच्यावर कट घालायचा आहे आणि बारीक कांदा सांबार आणि शेव घालून मस्त गरमागरम सर्व करायचा आहे. काही ठिकाणी मटकीच्या उसळीचाही कट बनवण्यात येतो, पण वाटाण्याच्या कटाबरोबरही हा वडा छान लागतो. एकदा नक्की ट्राय करा. गरमागरम सर्व करा. आवडल्यास लाईक, कमेंट करा. धन्यवाद.